मित्रांनो मित्रांनो आपण आलो आहे आज मारुतीच्या शोरूमला. बघू शकता आपल्यासमोर आहे अल्टो K10 आणि आहे पेट्रोल गाडी. तर मित्रांनो ॲव्हरेज दिली 26. तर 5,20,000ला ही गाडी आहे नवीन. तर आपण बघणार आहे कशा प्रकारे गाडी. तर बघू शकता अशा प्रकारे ही रेड कलरची गाडी आहे आणि VXI प्लस मॉडेल आहे. तर फ्युएल टँक मित्रांनो आहे 53 लिटरची आणि बघू शकता टायर साईज इंची आहेत 13 इंची टायर साईज दिली आहे. तर अशा प्रकारे मिरर बघू शकता ब्लॅक कलरमध्ये आणि साईडला असं इंडिकेटर दिलं आहे छोटंसं. आणि मग गाडी बघायला गेलं तर ॲव्हरेज मित्रांनो चांगली येते. 26ची ॲव्हरेज आहे. मला तर खूपच आवडली. तुम्हाला कशी आवडली असेल तर नक्कीच सांगा. तर गाडी दिसायला खूपच छान आहे आणि आम्ही आलो आहे मारुतीच्या शोरूमला. बघू शकता तुम्ही हे आहे VXI प्लस मॉडेल आणि पेट्रोल आहे आणि परत दुसरी एक CNG आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ही गाडी दिसते अल्टो K10 आहे. आणि बघू शकता तर बघू शकता बॅक साईडनं असा टेल लॅम्प दिला आहे छोटासा आणि अल्टो K10 असा सिम्बॉल आणि येस मारुतीचा येस असायलाच पाहिजे तर येस असा दिला आहे. आणि बघू शकता मागच्या साईडनं मला तर खूपच छान वाटते गाडी. तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून सांगू शकता. आणि ही अल्टो K10 आहे पेट्रोल गाडी आहे घेऊ शकता तुम्ही. आणि फक्त किंमत आहे 5,20,000 रुपये. लय झाले मित्रांनो पण 5,20,000 रुपयामध्ये जबरदस्त गाडी भेटते तुम्हाला ही वापरायला. नवीन गाडी आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही अल्टो K10. याच्यामधून पेट्रोल टाकावं लागते का दुसरं काही टाकावं लागते तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला तर वाटते याच्यामधून पेट्रोल टाकावे लागते. तर ही पेट्रोलची टाकी आहे अशा प्रकारे 53 लिटर याच्यामध्ये पेट्रोल बसते. आणि तुम्हाला परत डिकी दाखवतो. याच्यामध्ये गावाला जाण्यासाठी भरपूर इथं बॅगा बसतील म्हणजे 2-4 बॅगा बसून जातील. मला तर वाटते का नाही बसतात का नाही पण भरपूर बॅगा बसतील. तर अशा प्रकारे ही डिकी आहे अल्टो K10ची. तर आपण ही डिकी आता बंद करू. तर बघू शकता असं छोटं एकदा हँडल दिलं आहे ग्लास ओपन करण्यासाठी. ग्लासचं डोअर ओपन करण्यासाठी असं हँडल दिलं आहे आणि डोअर उघडण्यासाठी छोटंसं हँडल दिलं आहे. आणि असे 3 माणसं याच्यात बसू शकतात. जाड माणूस बसू शकत नाही. तर आहे छोटीशी मित्रांनो ही गाडी. तर अल्टो K10 आहे पेट्रोल गाडी आहे 26चा ॲव्हरेज देते मित्रांनो. घेऊ शकता किंवा न घेऊ शकता ही तुमची मर्जी. तर मला तर भरपूरच एकदम कम्फर्टेबल वाटली छोटीशी गाडी. आणि कुठेही ट्रॉफिकमध्ये ही गाडी सहज बसणार. छोटीशी गाडी आहे पण चांगली दिसायला आहे मित्रांनो. बघू शकता. आणि समोर हे तुम्हाला असं बघू शकता डॅशबोर्ड दिला आहे मीटर दिला आहे डिजिटल मीटर आणि स्क्रीन टच दिले आहे. तुम्हाला 7 इंची स्क्रीन टच दिली आहे. बघू शकता हे बटन आहे कशासाठी बटन आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. कारण मी सांगणार हे बटन तुम्हाला ग्लास ओपन करण्यासाठी 2 बटन दिले आहे आणि मधलं बटन आहे हजारासाठी. तर अशा प्रकारे AC दिले आहे तुम्हाला. बघू शकता हे AC फुल पॉवरफुल आहे. इथं जशी ॲडजस्ट करण्यासाठी AC पाहिजे तसं ऑपरेट करण्यासाठी बटन दिलं आहे. इथं पॉवरफुल 1 2 3 म्हणजे तुम्हाला किती स्पीडनं AC पाहिजे ते इथं तुम्हाला बटन दिलं आहे. परत AC दाखवलं आहे. आणि वरच मोबाईल चार्जिंग करण्यासाठी एक तुम्हाला एक मोबाईल होल्डर दिला आहे आणि बॉटल ठेवण्यासाठी एक दिला आहे. तर मित्रांनो ही आहे 5 गिअर आणि मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. आणि 998 cc इंजिन पेट्रोल इंजिन आहे. आणि अशा प्रकारे डॅशबोर्ड आहे. तर जबरदस्त गाडी आहे मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. आणि अशी आहे अल्टो K10 पेट्रोल गाडी 5.25 लाखामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा. मी यायचं तर करणार मित्रांनो नक्की व्हिडिओ शेअर करा. प्लस तुम्हाला इथं वायपर ऑपरेट करण्यासाठी एक स्विच बटन दिलं आहे. परत इथं लाईट चालू करण्यासाठी असं एक बटन दिलं आहे. आणि अशी छोटीशी की दिली आहे. तर हे असं इंजिन आहे पेट्रोल इंजिन BS6 इंजिन आहे मित्रांनो अल्टो K10चं. तर अशा प्रकारे तुम्हाला ही अल्टो K10 पेट्रोल गाडी दाखवली आहे. नक्की गाडी घेऊ शकता परचेस करू शकता.